नमस्कार मित्रांनो, आज आपण आले आहोत उधवा सागरशेत या ठिकाणी आणि सागरशेतमध्ये रात्रीच्या पावसात जे खूप मोठा नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांना ते आपण बघूया लाईव्ह। आज हे जे पाणी आहे ते डोंगरातून पाणी उतरतं। इथं भात लागवड शेती आहेत, मोठी अशी गरवी शेती आहे आणि या शेतीमध्ये ग्रामपंचायतनी जे काम केलेलं आहे पेसामधून जे काम केलेलं आपण बघू शकता। कॅमेरामॅन इथे दाखवा जरा। तर इथे जो गड्डा खणलेला आहे तो त्यांनी कमी प्रमाणात खोदल्यामुळे तिथं ते पाणी साचलं आणि तिथं एक शेतकरीचं शेत ते पाण्याने भरलेलं आहे। आता आपण बघू शकता की इथं त्यांनी नाला लावलेला आहे। तो नाला खूप छोटा आहे आणि या नाल्यावर त्यांनी मोरी बांधायला पाहिजे होती, मोरी त्यांनी बांधली नाही आणि या मोरी न बांधल्यामुळे याच्यावर जो माती भराव केलेला होता ही माती आणि त्यामध्ये टाकलेले ते दगडी सरळ खाली तिथं शेतामध्ये गेलेले आहेत आणि या शेतामध्ये जाऊन त्यांच्या 8 ते 7-8 जणांचे जे शेती आहेत ते शेतामध्ये पूर्ण दगडी आणि मुरुम गेलेला आहे आणि या मुरुम आणि शेतीमुळे त्यांचं खूप मोठं असं शेतामध्ये नुकसान झालेलं आहे। आता उद्या परवा 2-4 दिवसांनी भात लागवडीसाठी जाणार आहेत शेतकरी आणि जाऊन बघतात तर त्यांना मोठं नुकसान झालेलं आहे। अजूनही कोणताही अधिकारी तिथं आलेला नाही आहे, चौकशीसाठी पंचनामासाठी आलेला नाही। वारंवार ग्रामपंचायतमध्ये तक्रारी करत आहेत, वारंवार ग्रामपंचायतमध्ये फोनवर कळवत आहेत की आमच्या इथं खूप मोठं नुकसान झालेलं आहे, तरी अद्याप कुठलाही अधिकारी प्रशासकीय संबंधित डिपार्टमेंट इथं पोहोचलेला नाही आहे। आपण बघू शकता इथं खूप मोठं असं नुकसान झालेलं आहे। तर या शेतकरी आपल्यासमोर शेतकरी आहेत, आपण शेतकरीची व्यथा जाणून घेऊया। काका, आपलं नाव काय आहे? महादू दाजी थोरटे। हे कधी बनवलेला हा? ये आता गेले साल बनवले, पण ते गेले साल ते माती टाकले होते ना, आता हे साल ये नाला टाकला होते, पण नाला टाकल्यावर म्हणजे आता ती माती टाकून घेतली तर मातीमध्ये टिकत नाही, तर लुसगाणी होते। तर लुसगाणी होत ना, मला इथपर्यंत मला सांगतो दांडेकर काय मला एक तू एक करून घे ना, ते मग ते हे तो काय माल भांडण करा हे माणसं येतात। तर मी दांडेकर सांगतो काय तू पूर्ण त्याची माती काढून देत, दांडेकर माती काढून नाही देत। तर मला मी सांगितलं तर दांडेकर नाही काढायचं, मी माणशी भांडण करा येतात। दांडेकर म्हणजे हा उधवा गावचा उपसरपंच? हा, उधवाचा उपसरपंच। तर इथे जी मोरी बनवायला पाहिजे होती तर मोरी का बनवली नाही? बनवली त्यांना, ते असंच टाकलेलं। तुम्ही ग्रामस्थांनी त्यांना नाही सांगितलं मोरी बनवायचं? म्हणजे मोरी बनवा असं नाही सांगितलं? बरोबर। मग आता तुमचं काय म्हणणं आहे, आता काय करायला पाहिजे? काय ते असं मोरी बनवते तर माती टिकल, नाही तर अशी नाही टिकणार असं। मग शेतात जाऊन आणि दरवर्षी शेतीचं नुकसान होईल। मग आता तुम्ही ग्रामपंचायतला काय सांगणार, म्हणजे तुम्हाला नुकसान भरपाई बद्दल तुम्ही काय सांगणार? नुकसान भरपाई तर नुकसान झाली तर आता ते भरपाई तर त्याला भेटलाच पाहिजे असं। जे शेतकऱ्याला तर भेटणारच पाहिजे। हां, तर आपण बघू शकता इथं आपल्यासोबत शेतकरी आहेत आणि असे भरपूर शेतकरी खाली आहेत। तर या शेतकऱ्यांचं एवढंच म्हणणं आहे की तुमच्या निष्काळजीपणामुळे आम्हाला झालेलं नुकसान आम्हाला भरपाई मिळाली पाहिजे। आणि दरवर्षी ते सांगतात, गेल्या वर्षी ते रस्ता बनवलेला तेव्हा मातीच फक्त टाकलेली आणि ती माती परत शेतामध्ये गेलेली, पण त्यावेळेसही त्यांनी ग्रामपंचायतला कळवलं होतं की तुम्ही जो बनवलेला रस्त्यामुळे आम्हाला शेतीमध्ये खूप नुकसान झालेलं आहे। आणि यावर्षी त्यांनी तिथं नाला टाकलेला आहे आणि नालावर त्यांनी मोरी बांधायला पाहिजे होती, मोरी बांधलेली नाही आणि या मोरीनं बांधल्यामुळे शेतामध्ये खूप मोठं असं नुकसान झालेलं आहे। तर शेतकऱ्यांचं एवढेच म्हणणं आहे की आमच्या शेतामध्ये जे नुकसान झालेलं ते आम्हाला भरपाई मिळावी, व्यवस्थित पंचनामा झाला पाहिजे आणि या पंचनाम्यानुसार आमचं जेवढं नुकसान झालेलं आहे तेवढं त्यांनी भरपाई करून देण्यात यावी। न्यूज इंडिया 9 संदीप थोरात।